for the preparation of amines. All these three are reactions of amides. Means we can prepare primary amines from this amide, or Gabriel phthalimide synthesis is from amide, and also the Huffman's degradation reactions. These three are the preparation of amines from amide. First of all, by reduction of amides. By reduction of amides, आता त्यातली ही पहिली आपण त्या रिडक्शन ऑफ अमाइड्स करूया. RC double bond O NH2. These are the amides. From these amides you can reduce. By reducing means adding the hydrogen atom on these carbon atom, we can prepare the primary amides. In these reactions, for the reductions, you can use the lithium aluminum hydride in ether, or you can use sodium and ethyl alcohol. These are the reducing agent used for the reduction of these amides. Here I am using lithium aluminum hydride in ether. आता हे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड मी घेतलेलं आहे इथर मध्ये असलेलं. आता यांच्यापासून जर रिडक्शन केलं तर याच्यापासून आपल्याला RCH2 NH2 प्लस H2O हा साइड प्रोडक्ट मिळेल. आता याच्यापासून हे अमाइड आपल्याला मिळालेले आहेत कंटेनिंग द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. म्हणजेच जेवढे इथे कार्बन अमाइड मध्ये आहेत तेवढेच कार्बन ॲटम इथे आपल्याला या प्रोडक्ट मध्ये सुद्धा दिसत आहेत. ही आहे सिंपल रिडक्शन रिएक्शन ऑफ अमाइड. एक्झाम्पल बघूया आपण. CH3 C double bond O NH2. It is a acetamide. Acetamide. When acetamide is reduced with the help of reducing agent such as lithium aluminum hydride in ether, they reduces to the CH3 CH2 NH2. Means they produces ethyl amine. ते काय तयार झाला आता इथे इथिल अमाइन. इथिल अमाइन. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. C double bond O NH2. It is a benzamide. Benzamide on reduction with lithium aluminum hydride in ether, they produces NH2. आता बघा हे काय तयार झालं तर अल्फा फिनिल मिथिल अमाइन. अल्फा फिनिल मिथिल अमाइन म्हणजेच या पहिल्या कार्बन वरती हा फिनिल ग्रुप अटॅच आहे आणि हा मिथिल अमाइन. अल्फा फिनिल मिथिल अमाइन हे आपल्याला यांच्यापासून प्रोडक्ट मिळेल. दिस इज द फर्स्ट रिएक्शन. मीन्स अमाइड पासून आपण इथिल अमाइड पासून आपण इथिल अमाइन किंवा अमाइन्स तयार करू शकता. परीक्षेमध्ये असं विचारतात व्हॉट हॅपन व्हेन acetamide is reduced with the lithium aluminum hydride. काय होईल ज्यावेळेस acetamide रिडक्शन करूया यांच्या मदतीने, असं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस लक्षात ठेवा हे आहे सिंपल अमाइड पासून आपण यांचं रिडक्शन करून अमाइड प्रायमरी अमाइड मिळवू शकतो. आता दुसरी जी रिएक्शन आहे बघा आता ह्याच्यावरती गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस किंवा अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्किल हॅलाइड किंवा गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस किंवा ह्याच्यामध्ये त्याला असंही म्हणतात अल्किलेशन ऑफ थॅलामाइड. अल्किलेशन ऑफ
थॅलामाइड असं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. आता बघा याच्यामध्ये काय होतं, हे जे थॅलामाइड आहे, आता थॅलामाइडचा उल्लेख मी एकदा आपल्या ज्यावेळेस आपण अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टॉपिक बघत होतो त्यावेळेस हा कार्बोक्सिलिक ऍसिड बघत होतो त्यावेळेस हा थॅलामाइड तिथे उल्लेख झालेला आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं हा थॅलामाइड परत आपल्याला एका टॉपिक मध्ये येणार आहे. याला आपण NH हे आहे थॅलामाइड. काय आहे आता इथं लिहितात कसं याला PHALIMID थॅलामाइड. पॅथॅलामाइड म्हणायचं नाही, पॅथॅलामाइड नाही म्हणायचं. पीएच ह्याचा उल्लेख स्पष्ट होत नाहीये म्हणून याचं हे नाव आहे थॅलामाइड. When thalaamide is first react with alcoholic KOH. अल्कोहोलिक KOH बरोबर त्याची पहिल्यांदा रिएक्शन होईल आणि सॉल्ट तयार होईल याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये कसा सॉल्ट तयार होतो बघा, C डबल बॉन्ड O, इथे नायट्रोजन, हा हायड्रोजन इथला रिप्लेस होईल आणि इथे हा Na म्हणजे हा तयार झाला पोटॅशियम आहे. इथं तुम्ही सोडियम सुद्धा वापरू शकता, अल्कोहोलिक NaOH सुद्धा वापरू शकता किंवा पोटॅशियम. आता आपण इथं पोटॅशियम वापरलेलं आहे म्हणून हे के इथले तुम्ही पोटॅशियम थॅलामाइड. ही काय नाव सॉल्ट आहे याचं, पोटॅशियम थॅलामाइड. आता इथे या पोटॅशियम थॅलामाइड मध्ये इथं आता अल्किल हलाइड ऍड होतो. इथं अल्किल हलाइड इथे ऍड होईल आणि याच्यामधनं मायनस KH हा पोटॅशियम हा इथे निघून जाईल आणि आपल्याला आता इथं बघा काय तयार होतं. तर हा इथं पोटॅशियम रिप्लेस होईल आणि अल्किल ग्रुप त्याच्यामध्ये ऍड होईल. आता इथे लिहितो रिएक्शन मध्ये C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, NR. इथं अल्किल ग्रुप ऍड झालेला आहे. आता इथे परत याच्यामध्ये इथं ऍक्वियस KOH. आता ऍक्वियस KOH इथे आपण रिॲक्ट करूया. आता इथे NaOH ऍक्वियस NaOH सुद्धा आपण इथे घेऊ शकतो आता इथं किंवा KOH सुद्धा घेऊ शकतो. आपण थोडंसं जमलिंग होऊ नये म्हणून आपण काय करूया इथं NaOH घेऊया. हे अल्कोहोलिक आहे तर हे ऍक्वियस NaOH ऍक्वियस NaOH बरोबर आता इथे रिएक्शन करायची आणि आपल्याला मग इथे C डबल बॉन्ड O, इथे हा Na आणि प्लस आता इथे बघा हा जो R आहे हा R आणि नायट्रोजन NH2 इथला हायड्रोजन याच्यामध्ये ऍड होतो इथं आणि हा NH2 म्हणजे इथे प्रायमरी अमाइन हे आहे फर्स्ट डिग्री अमाइन किंवा याला आपण तुम्हाला लक्षात द्यायचं नाही जाऊ प्रायमरी अमाइन इथे आपल्याला तयार झालेला दिसून येतो. आणि हा जो आहे तो सॉल्ट आहे तो बाय प्रोडक्ट आहे याचं नाव आहे सोडियम थॅलेट. आता परीक्षेमध्ये हाऊ विल यू प्रिपेअर CH3NH2 म्हणजेच मिथिल अमाइन फ्रॉम थॅलामाइड असे विचार मिथिल अमाइन फ्रॉम थॅलामाइड. आता मग प्रत्येक वेळेस इथं रिएक्शन ही सर्व ह्या पहिली तर रिएक्शन हे दोन्ही इथं सेमच असतील फक्त इथे बदल होईल. इथे बदल होईल म्हणजेच काय होतंय RH म्हणजेच इथे आपण RH आहे हे RX होतं मायनस KX निघून जाईल अल्किल हलाइड पोटॅशियम हलाइड निघून जाईल इथे मायनस हे असं थोडीशी दुरुस्ती करून घ्या मगाची RH लिहिलं होतं मी चुकून झालं होतं. आता बघा हे RX
आता इथे तुम्ही फक्त अल्किल हलाइड जे काही तुम्हाला तयार करायला सांगितलंय तो आपण इथे घ्यायचा आहे. म्हणजेच इथं काय होईल तर CH3Br मिथिल ब्रोमाइड घ्यायचंय तिथे आणि तेच मिथिल मग इथे ऍड होईल CH3 आणि मग इथे आपल्याला तुम्हाला हा CH3NH2 म्हणजेच इथे तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल कुठला जो तुम्हाला डिझायर्ड सांगितलेला होता. आता CH3NH2 म्हणजेच इथं मिथिल अमाइन तयार झालेला आपल्याला दिसतो. थॅलामाइड, हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अमाइन फ्रॉम थॅलामाइड, हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपिल अमाइड फ्रॉम थॅलामाइड म्हटल्यानंतर फक्त इथेच हा जो ग्रुप आहे इथलाच बदलायचा आहे. बाकीचे मग तुम्हाला कुठला पाहिजे तो काय करता येतो अल्किल प्रायमरी अमाइन्स इथे तयार करता येतो. त्यामुळे ही जनरल रिएक्शन जी आहे ती फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये इथेच फक्त आपण डायरेक्ट काय करतोय तर अल्किल हलाइड इथं REX अल्किल हलाइड इथं ऍड होतोय आणि तोच अल्किल ग्रुप पाहिजे तसा तुम्हाला याच्यामध्ये ही जनरल रिएक्शन वरून काय करता येतं तर ReNH2 म्हणजेच प्रायमरी अमाइन तयार करता येतं. बरोबर आहे. ही झाली दुसरी रिएक्शन गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस किंवा गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस किंवा ह्याच्यामध्ये अल्किल हलाइड पासून इथे म्हणजे इथे सुद्धा अमाइड आपण आपल्याला आलेला आहे. या अमाइडचं फक्त थॅलामाइड आपण घेतलेलं होतं. ही स्पेशल रिएक्शन वेगळी थॅलामाइडची ही आहे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. बरोबर आहे. ही झाली दुसरी. आता शेवटची आजच्या ह्याच्यातली ही जी आहे हाफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन किंवा हाफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन किंवा हाफमन हायपोब्रोमाइड रिडक्शन असंही म्हणतात. रिडक्शन म्हणता येईल किंवा डिग्रेडेशन. आता डिग्रेडेशन असं होतं. आता याच्यामध्ये एक स्पेशल रिएक्शन आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. हे जे अमाइड तुम्ही इथं वापरणार आहात RC≡ONH2 जे कुठलेही अमाइड इथं वापरणार आहात त्या अमाइड पासून आपल्याला इथं ReNH2 हा जो अमाइन तयार होतो त्या अमाइन मध्ये एक कार्बन कमी झालेला असतो म्हणून त्याला डिग्रेडेशन असं म्हणतात. बरोबर आहे. हाफमन डिग्रेडेशन रिएक्शन याच्यामध्ये रिएक्शन काय होते तर एक कार्बन कमी झालेला आपल्याला याच्यामध्ये दिसतो. याच्यामध्ये आज पहिली आपण जी रिएक्शन बघितली ते रिडक्शन रिएक्शन अमाइनची. त्याच्यामध्ये जेवढे अमाइड मधले कार्बन होते तेवढेच प्रोडक्ट मध्ये कार्बन आलेले होते. पण आता इथं काय होतं ही जी अमाइड डिग्रेडेशन रिएक्शन आहे याच्यामध्ये शॉर्ट नोट सुद्धा विचारली जाते. राईट ए शॉर्ट नोट ऑन हाफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन किंवा हाफमन्स रिअरेंजमेंट रिएक्शन असं विचारतं. आता रिअरेंजमेंट म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ही मॉलिक्युलर रिअरेंजमेंट अशा रीतीने होते याच्यामधला हा जो अल्किल ग्रुप आहे तो अल्किल कार्बोनिल ग्रुपला सोडून डायरेक्ट या नायट्रोजन वरती ऍड होतो म्हणून ही आहे रिअरेंजमेंट रिएक्शन. बरोबर आहे. तर लक्षामध्ये कार्बोनिल कार्बन याच्यामधले निघून जातो आणि आपल्याला काय मिळतात तर हे अमाइड. आता ही रिएक्शन कशी होते बघा. Amides are boiled with bromine Br2 bromine in presence of aqueous KOH किंवा इथं तुम्ही NaOH सुद्धा घेऊ शकता. NaOH घेऊ शकता किंवा KOH aqueous अल्कली म्हणूया आपण इथं aqueous अल्कली they gives primary amines म्हणजे याचं स्टेटमेंट असेल when amide reacts with bromine or boiled with bromine in presence of aqueous alkali they gives primary amine ReNH2 plus 2KBr potassium bromide plus K2CO3 प्लस H2O ही आपल्याला बाय प्रोडक्ट आहेत. बाकीचे सर्व मेन प्रोडक्ट. आता याच्यामध्ये हा कार्बोनिल कार्बन इथं कार्बन डायऑक्साइड मध्ये रूपामध्ये निघून जाईल आणि आपल्याला याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्स मॉलिक्युलर रिअरेंजमेंट हाफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन
याच्यामध्ये परीक्षेमध्ये असं सुद्धा डायरेक्ट नाव न घेता असं विचारलं जाऊ शकतो. व्हॉट हॅपन व्हेन अमाइड बॉइल्ड विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ एक्वियस अल्कली. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ती काय आहे तर हाफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन आहे ब्रोमीन बरोबर ती हायपोब्रोमाइड रिएक्शन असं सुद्धा म्हणतात त्याला. म्हणजेच डिग्रेडेशन हाफमन्स हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन असं सुद्धा याचं नाव आहे. याच्यामध्ये ब्रोमीन बरोबर ती रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ एक्वियस अल्कली म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं त्याचं डिग्रेडेशन होतं. कार्बनची संख्या कमी होते आणि कार्बनची संख्या कमी झाल्यामुळे आपल्याला प्रायमरी अमाइन्स मिळतात. आतापर्यंत सर्व ही शेवटची 6वी रिएक्शन आहे. सर्वच ह्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्स आपण तयार केलेले आहेत. ही शेवटची रिएक्शन आहे. ब्रोमोअमाइड रिएक्शन्स आहेत ह्या. आता ह्याच्यामध्ये हाफमन्स रिएक्शन मध्ये डिग्रेडेशन होतं. रिएक्शन मध्ये कार्बनची संख्या कमी होते. उदाहरण घेऊ आपण CH3 C डबल बॉन्ड O NH2 हे आहे acetamide. When acetamide is boiled with bromine in presence of aqueous KOH, they produces CH3 NH2 plus 2 KBr plus K2CO3 plus H2O. आता याच्यामध्ये हा मिथिल अमाइन तयार झाला. आता परीक्षेमध्ये असंही विचारलं जाऊ शकतो व्हॉट हॅपन व्हेन acetamide is boiled with bromine in presence of aqueous alkali. ऍक्वियस अल्कली आणि ब्रोमीनची रिएक्शन म्हटलं की ह्याच्यामध्ये काय होतं काय होतं तर कार्बोनिल कार्बन काढून टाकला जातो आणि हा कार्बन आहे म्हणजेच मिथिल जो अल्किल ग्रुप आहे तो डायरेक्टली या नायट्रोजनला अटॅच होतो. म्हणजेच ही मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होते आणि यांच्यापासून आपल्याला प्रायमरी अमाइन मिळतात ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या 1 न कमी झालेली असते. ही आहे रिएक्शन. बरोबर आहे. आता अजून एखादा रिएक्शन घेतो मी. व्हेन acetamide is boiled with bromine in presence of aqueous alkali they gives methyl amine. आता कार्बनची संख्या 2 न आणि इथं 1 आहे म्हणजेच न कार्बनची संख्या कमी झाली. आता मी दुसरा एखादा एक्झाम्पल घेतो. हे आहे बेन्झेनामाइड AMI DE. Benzenamide when boiled with bromine in presence of aqueous alkali what they produce. आता इथे काय तयार होईल बघा. हे आहे aniline तयार. बरोबर आहे ही रिएक्शन. त्यामुळे ही रिएक्शन शॉर्ट नोट याच्यावरती विचारली जाते. लक्षात ठेवायचं डिग्रेडेशन रिएक्शन ब्रोमीन आणि त्याच्यामध्ये आला की त्याची काय होतं डिग्रेडेशन होतं. कार्बनची संख्या कमी होते आणि आपल्याला हा aniline मिळतो. ओके.